पुणे येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। विधान परिषदेचा उपसभापती नीलम गोरे यांच्यासह गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। रिपब्लिकन सेना व शिवसेना या दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच रिपब्लिकन सेना शहर प्रमुख हनुमंत पपुल, युवा अध्यक्ष अजय भालशंकर व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले। या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे तसेच गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या या मेळाव्याला रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष मान्य श्री विवेकजी बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराजजी बनसोडे, पुणे शहर शिवसेना महानगर प्रमुख रवींद्रजी धंगेकर, महाराष्ट्र रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष संजयजी देखणे, रिपब्लिकन कामगार सेनेचे सरचिटणीस सुहास बनसोडे उपस्थित होते। पण मी ज्या मतदारसंघामधून येतो, आज माझा मतदारसंघ दापोली मतदारसंघ आहे। त्याच्यामध्ये दापोली खेड आणि मंडणगड तालुक्यामध्ये वंदनीय बाबासाहेबांचं मूळ गाव आंबडवे गाव वंदनीय बाबासाहेबांच्या अस्थी या माझ्या मतदारसंघामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आहे। आज बाबासाहेबांचं त्या ठिकाणी आंबडवेचं संपूर्ण स्मारक, त्या स्मारकाचं सुशोभीकरण नाही, संपूर्ण स्मारकाचं पुनर्विकास करायचा आपण निर्णय घेतलाय। जवळपास तिथल्या असलेल्या ग्रामस्थांनी त्याला संमती देखील दर्शवलेली आहे। परंतु बाबासाहेबांचं स्मारक हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे, बाबासाहेबांचं मूळ गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे। मला अजूनही आठवते जेव्हा पहिल्यांदा 2019 ला आमदार झालो, 2021 साली आमची दिल्लीला अभ्यासाचा दौरा केला होता। तिथे असलेल्या संविधानाची ओरिजिनल प्रत जेव्हा आमच्या समोर जेव्हा आली तेव्हा मी अभिमानाने सांगितलं होतं, देशामधील अनेक आमदार त्यावेळेला तिथे आले होते, तेव्हा अभिमानाने सांगितलं होतं की होय, बाबासाहेब आंबेडकरांच्या मतदारमध्ये त्यांचं मूळ गाव हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे। मी स्वतःला नशीबवान समजतो आज बाबासाहेबांचे विचार घेऊन आलेल्या राजकारणामध्ये मनापासून आहे, हे काय फक्त राजकारण करण्यासाठी नाही। आणि म्हणून त्या स्मारकाला आंतरराष्ट्रीय स्वरूप कसं येईल अशा आपण आज प्रयत्न करतोय। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो पुढाकार घेतला। आपले समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेबांकडे आमच्या बैठका देखील याबाबत झालेल्या आहेत आणि ह्याला अतिशय वेगळं महत्व आमच्या मनामध्ये कायम राहील। तेवढंच काय, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या माता रमाईंचं गाव वडणगाव हे देखील माझ्या मतदारसंघात, माझ्या दापोली मतदारसंघात दापोली तालुक्यात आज माईंच्या गावामध्ये देखील तिथे भव्य दिवस स्मारक यासाठी मी प्रयत्नशील आहोत। त्या गावचा विकास करण्यासाठी ते गाव आम्ही आमच्यापैकी काही नेत्यांनी दत्तक देखील घेतलं होतं। आज ते विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांनी काय केलं नाही केलं हा या टीकावरती मी ह्याच्यावरती मी टीका अजिबात करणार नाही, तो माझा स्वभाव नाही। परंतु इतक्या महान व्यक्तींचं गाव जर का माझ्या मतदारसंघामध्ये असेल त्याच्याकडे आम्ही आदर्श घेतला पाहिजे। तो आदर्श घेऊनच आज योगेश कदम तुमच्या समोर ह्या बैठकीसाठी उपस्थित आहे। मला आपल्याला फक्त एकच अपेक्षा आहे, हे काही पाऊल घेतलं उचललं योगेश कदम उचललं नाही, ना आशिषने घेतलेलं आहे, ना कुठल्याही नेत्याने घेतलेलं पाऊल हे आपल्या नेत्यांनी, जे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि राजेंद्र आंबेडकर साहेबांनी घेतलेला हा पुढाकार आहे। हा पुढाकार आपण यशस्वी करू शकतो। तो यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा आपण बारकाईने ह्या निवडणुकामध्ये आपण काम, म्हणजे फक्त निवडणुका पुरतं नाही किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका पुरतं आपली युती आपल्याला साबित ठेवायची नाही। आपल्या भविष्याच्या दृष्टीने एकत्र काम करायचं असेल तर आपली मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली युती मनामध्ये रुजली पाहिजे आणि त्यासाठी सगळं काम आपलं असलेलं संघटनात्मक होत असलेलं सगळं काम हे आपण सर्वांनी एकत्र मिळून जर का आपण केलं तर आपला प्रभाव कोणी करू शकणार नाही। मला माहिती आहे पुणे शहरामध्ये काही आपली मोठी ताकद आहे असंही नाही, पुणे शहरामध्ये आपल्याला ताकद वाढवायची गरज आहे, नक्कीच तिथे आपला स्कोप आहे हे ह्याची देखील मला पूर्णपणे कल्पना। उगाचच वावड्या उठवण्यामध्ये मी कधी विश्वास ठेवला नाही, परंतु आज नीलमताईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आज पुणे सारख्या शहरामध्ये शिवसेना मजबूत ठेवण्याचं काम त्यांनी अनेक वर्षापासूनच केलेलं आहे। त्या ज्येष्ठ नेत्या त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे काम करायचं, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लागणार आहे, तर कुठेही शंका नाही। परंतु आज तरुणांनी पुढे येणं आवश्यक आहे आणि प्रामाणिक हेतू ठेवून पुढे येणं आवश्यक आहे। आज आपल्याकडे महत्वाची खाती आहेत, आज आपल्याकडे गृह खातं तर आहेच, म्हणजे मागील देखील मला वाटतं नीलम त्यांच्याच पुढाकाराने त्यांनी कार्यशाळा राबवली, त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं की कधीही मला आपण संपर्क करा, मी आपल्यासाठी अवेलेबल आहे। मागील जेव्हा माझा दौरा झाला होता त्यावेळेला मी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आपण महसूलचे कॅम्प घ्या। आज महसूल खातं आपल्याकडे आहे, एखादा साधा दाखला देखील जर का काढायचा असेल तर एखाद्या व्यक्तीला कधी कधी तिथे 2-2, 3-3, 6-6 महिने जातात। महसूल कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा महसुली तिथे यंत्रणा त्या कधी आपल्याला सहकार्य करत नाहीत। एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण दाखला जरी मिळवून दिला तरी ती व्यक्ती ते उपकार म्हणून मांडते, ते कधीच ते विसरत नाही। एखादं लहान काम देखील त्यासाठी महत्वाचं असतं। आपल्याकडे असलेली खाते अन्न नागरिक पुरवठा सगळं खातं आहे आणि तो त्या यादीमध्ये एखादी नावं तुम्हाला ऍड करून घ्यायचं। महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,
की महिला आघाडीने हा पुढाकार घेतला पाहिजे, हे देखील मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. शिवसेनेचे कार्यक्रम असतील, एकमेकाला भेटतील, एकमेकांचे कार्यक्रम आयोजित होतील. आपण एक शुभ मुहूर्त आज तुम्ही आखून दिलात, तर कदम साहेबांचे मी खरोखर मनपूर्वक रिपब्लिकन सेनेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नीलमताई गोरेंचा आम्हाला चांगला परिचय होता, कारण भारिप बहुजन महासंघापासून ते आजपर्यंत ताईंचं काम आम्ही बघितलेलं आहे आणि प्रामाणिकपणे त्या स्वतः आंबेडकर चळवळीतल्या एक नेत्या होऊन गेलेले आहेत आणि आज शिवसेना देखील नेता आहेत. म्हणजे दोन्ही बाजू खमकरपणे पण सांभाळणं असं आमची, म्हणजे ताई आम्हालाही सांभाळून घ्या, त्यांनाही सांभाळून घ्या, पालकत्वाची भूमिका घ्या आणि ही युती कशी पुढे जाईल, कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होईल, कार्यकर्त्यांचं मनोमिलन कसं होईल यासाठी ताई तुम्ही प्रयत्न करा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केले ते आमचे मित्र नानाजी भानगरे साहेब, खरोखर मी त्यांनीचं पण कौतुक करतो, कारण त्यांनी धाडस केलं. या पुणे शहरातनं कार्यक्रम राबवायचे धाडस केलं. त्यांनी एक नेतृत्व दिलं की नाही आपण सुरुवात पुण्यात करू, कारण पुण्याचे पीक तर सगळीकडे उगवतं. तेव्हा आमचे विशालजी मस्के आहेत, अरविंद पांडे आहेत, संजय देगणीजी आहेत, त्याचप्रमाणे आणखी एक आदरणीय आपल्याकडे आलेले माननीय रवींद्रजी धंगेकर साहेब. आंबेडकर चळवळीत आणि खास करून समाज माध्यमातून असून किंवा लोकांमध्ये तळागाळात जे पोहोचलेले व्यक्तिमत्व आहेत रवींद्रजी धंगेकर साहेब यांचं देखील मी स्वागत साहेब आपल्याला विनंती करतो की साहेब आम्ही नवीन आपल्यासोबत आलेलो आहोत रिपब्लिकन सेनेत. आपण सगळे जाणते आहात, आपण आम्हाला सामावून घ्या. आम्ही जरी मुंगी असलो तरी हत्ती मारण्याची ताकद ठेवतो, कारण एक मुंगी हत्ती मारू शकते का?